वाटतं. आपण भूतकाळामध्ये हनुमान आणि कार्तिकीसारख्या मूव्ही पाहिलो होतो, ज्यांनी कमी बजेटमध्ये प्रेक्षकांना कनेक्ट केलं होतं त्यांच्या बेस्ट व्ही-एफ-एक्स आणि कंटेंट क्रिएशनपासून. मिराई मूव्हीसुद्धा त्याच मूव्हीला फॉलो करताना पाहायला मिळतं. त्यामध्ये आपल्याला पौराणिक ग्रंथामध्ये असलेल्या पॉवर्सना सुपर पॉवर्समध्ये जोडून दाखवण्यात आलं आहे, ते पण एका चांगल्या गोष्टीमध्ये. मिरा मूव्हीच्या स्टोरीबद्दल थोड्याशा शब्दामध्ये सांगायचं झालं तर स्टोरी आहे फ्युचरिस्टिक मॅथॉलॉजिकल वर्ल्डची, मगध एम्पायर अशोकांची. 9 स्क्रिप्चर दाखवण्यात आले आहे. त्या पुस्तकामध्ये असं काहीतरी आहे जे सामान्य माणसांना देवांची शक्ती द्यायचं काम करतं. या पुस्तकाच्या पाठीमागे एक माणूस पडतो जो काळी शक्ती किंवा वाईट शक्तीचा वापर करून ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या पुस्तकांची रक्षा करण्यासाठी एका माणसाला निवडण्यात आलं असतं आणि तो असतो आपल्या फिल्मचा हिरो म्हणजेच तेजा सेजा, ज्यांनी हनुमानसारख्या मूव्हीमध्ये ॲज अ हिरोचं काम केलं आहे. हा मूव्ही पॅन इंडिया फिल्म असल्याकारणाने ह्या मूव्हीला धर्मा प्रोडक्शनची साथ लाभली आहे. द स्किल्स, द विज्युअल्स, द विजन्स अँड द सिक्वेन्सेस आर टू गुड इन दिन अँड फ्रेश ऑल्सो.